महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। गेली 10 वर्षांपासून आपल्या 24 तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊली ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्रसामुग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार। सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग, मेडिसिन विभाग, मेंदू मनके विकार विभाग, जनरल सर्जरी विभाग, स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, अंतरुग्ण बाह्यरुग्ण विभाग, सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस, डिजिटल एक्स-रे, कॉम्प्युटरायझर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, जलद ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध। आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा, पुणे नाशिक रोड, तालुका जुन्नर। संपर्क डॉक्टर महादेव वाणी, डायरेक्टर माऊली हॉस्पिटल आळेफाटा, 99 70 96 22 59 व 88 88 73 14 14। राज्य सरकार बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे। मात्र अकोला तालुक्यात शासकीय वैद्यकीय आरोग्य विभाग व महिला बाल कल्याण विभाग कुपोषण मुक्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे। गेल्या जानेवारी महिन्यात तालुक्यात सॅम 82 आणि मॅम 492 कुपोषित बालके आणि दुर्धर आजाराची 29 बालके आढळून आल्याची धक्कादायक बाब शासनाला पाठवलेल्या अहवालातून समोर आली आहे। अकोला तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनल्याचेच हे घोतक मानले जात आहे। कुपोषण मुक्तीसाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी गरोदर महिला व बालकांवर खर्च करते, मात्र तो खर्च व्यर्थ झाल्याचे उघड झाले आहे। आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके आढळून आल्याचा अहवाल बाल कल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवला आहे। राजूर बाल कल्याण प्रकल्प कार्यालय सॅम अति तीव्र कमी वजनाचे 47 व मॅम मध्यम तीव्र कमी वजनाचे 278 कुपोषित बालकांची नोंद झाली असून दुर्धर आजार 13 बालकांची नोंद झाली आहे। तर अकोले बाल कल्याण प्रकल्प कार्यालय सॅम अति तीव्र कमी वजनाचे 35 आणि मॅम मध्यम तीव्र वजनाचे 214 कुपोषित बालके आणि दुर्धर आजार 16 बालकांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे आदिवासी भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी युद्धपातळी उपाययोजना करणे आवश्यक आहे। तसेच जन्मता दुर्धर आजार, हृदयविकार, कावीळ, निमोनिया, दमा, श्वासावरोध, कमी वजन, कमी दिवसांचे बालक, जन्मता व्यंग यासारख्या विविध कारणांनी 0 ते 6 वर्षाच्या बालकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो। सुदृढ बालक जन्माला यावे आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गर्भवती मातांना सकस आहार दिला जातो। अकोले तालुका आरोग्य विभाग आणि राजूर व अकोले बाल कल्याण प्रकल्प दरवर्षी लाखो रुपये खर्च करते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही कुपोषणाची वाढती आकडेवारी रोखण्यात आरोग्य व महिला बाल कल्याण विभाग अपयशी ठरत आहे। अकोले तालुक्यात 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अखत्यारीत असलेल्या राजूर व अकोले या 2 महिला बाल कल्याण प्रकल्पाअंतर्गत 587 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे। गरोदर स्तनदा माता व बालकांना घरपोच पोषण आहारामध्ये धान्य पुरवठा करणे, तसेच 3 ते 6 वर्ष वयाच्या बालकांना ताजा आहार, गरोदर व स्तनदा मातांना तसेच 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना आठवड्यातून 4 दिवस अंडी व केळी यासारखे पौष्टिक खाद्य देऊन त्यांचे वजन, उंची तपासणे, आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबवणे अशी विविध कामे अंगणवाडी सेवकांमार्फत होणे आवश्यक आहे। ते योग्यरित्या करण्यात येत नसल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे अकोले तालुक्यात 574 बालके कुपोषित असल्याचे उघड झाले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।